नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आज थोडासा वेगळा विषय आपण घेतलेला विषय आहे सोन्याबद्दलचा. सोन्याचे जे गुंतवणूक पर्याय आहेत, ऑप्शन्स आहेत विविध, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. योगायोगाने काल बातमी आलेली होती की सोन्याचे दर घसरलेत. म्हणजे एकीकडे इंधन दरवाढ होते तर दुसरीकडे सोन्याचे दर मात्र घसरलेले, जवळपास 5,000 दर घसरल्याची बातमी आलेली होती. या पार्श्वभूमीवर सोन्यामधली गुंतवणूक, त्याच्यामधले ऑप्शन्स आणि आपण कशी पावलं टाकायला पाहिजेत या सगळ्याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. त्यांच्याकडे जाऊया आणि सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. निखिल नाईक सर, आपलं स्वागत या एपिसोडमध्ये. आणि एक सोन्याला वाहिलेला डेडिकेटेड एपिसोड म्हणता येईल आपण आज करतोय. आणि जसं मी म्हटलं, कालच बातमी आलेली होती की सोन्याचे दर घसरलेत. सो हा एकदम राईट टाइमला आपण एपिसोड करतोय आणि एक वेगळे ऑप्शन्स आपण त्यानिमित्ताने समोर ठेवणार आहोत आज लोकांच्या. नक्कीच अश्विन, जेव्हा जेव्हा आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो, बरोबर, तेव्हा म्हणजे सोनं हे एक महत्वाचा घटक आहे आपल्या सगळ्यांच्या गुंतवणुकीमधला. बरोबर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठची वेळ चांगलीच असते. भारतीयांसाठी सोनं हे एक अत्यंत प्रिय असं ऍसेट आहे. एक गुंतवणुकीचं म्हणा किंवा खरेदीचं म्हणा, आपल्यासाठी एक शुभ असं साधन आहे. त्यामुळे आणि आपण जगातलं सेकंड लार्जेस्ट कन्झम्पशन गोल्डचं करतो, त्यामुळे नक्कीच गोल्ड हा सगळ्यांसाठीच आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय असा असतो. खरंय. आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण सोन्याचा थोडासा इतिहास बघूया आणि मग पुढे जाऊया. आपण बघूया नेमका इतिहास काय सांगतो सोन्याचा. सोन्याला 6,000 वर्ष जुना इतिहास आहे. इजिप्तमध्ये न्यूबिया नावाने सोन्याच्या नाण्यांचा व्यवहाराकरता वापर व्हायचा. 3,500 वर्षांपूर्वीपासून दागदागिने आणि पूजेच्या मूर्तींसाठी सोन्याचा वापर होऊ लागला. घराघरात सोन्याची नाणी मग बनवली जाऊ लागली. सोन्याची शुद्धता, व्यापार यात सुसूत्रता आणणं ही मग गरज बनली काळाच्या ओघामध्ये. आणि आजही मंदीच्या काळात गुंतवणूकदारांचा कल हा सोन्याकडे असतो. निखिल नाईक सर, हा फॅक्टर फार महत्वाचा आहे. म्हणजे जुन्या काळापासूनचा आपण हा सगळा प्रवास बघितला आणि मंदीच्या काळात जसं आपण म्हणतोय या पॉईंटमध्ये की गुंतवणूकदारांचा कल किंवा त्यांचा चॉईस जो असतो, प्राधान्य जे असतं सोन्यालाच असतं अजूनही. नक्कीच अश्विन, जर आपण बघितलं की 1931 साली जेव्हा जागतिक मंदी आली, तेव्हा बरेचसे देश डबघाईला आले आणि तेव्हा कुठेतरी लोकांचा विश्वास उडायला लागला त्या देशाच्या करन्सीवर आणि मग कुठेतरी ते सोन्याकडे वळताना आपण बघितलं. आणि आज देखील ते कुठे, आणि आपण आपल्याकडे तर पारंपरिकरित्या देखील बघत आलो आहोत की आपल्याकडे सोनं साठवलं जायचं. बरेचदा मी अशा आपण स्टोरीज ऐकतो की जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा बरेच जण इथनं ह्या देशातनं दुसऱ्या देशात जाताना किंवा तिथनं इथे येताना सोनं घेऊन येताना आपल्याला दिसले. सो हे एक सोनं हे जेव्हा जेव्हा सेफ्टी हवी असते तेव्हा सेफ्टीकडे सोन्यासाठी वळताना आपण बघतो गुंतवणूक. खरंय. आणि आता आपण एक चार्ट बघणार आहोत आणि त्याच्यानंतर या सोन्यातल्या गुंतवणुकीचे विविध पर्याय कुठले आहेत ते पाहणार आहोत. आपण त्याच्या आधी एक चार्ट बघूया. हा चार्ट आहे गोल्ड रिटर्न्स ओव्हर स्पॅन ऑफ 10 इयर्स. 10 वर्षातले सोन्यात मिळालेले रिटर्न्स किंवा परतावा आपण म्हणूया. आणि त्या परताव्यातनं आता आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, त्याच्यातनं काय नेमक्या गोष्टी, काय इंडिकेशन्स आहेत पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने, निखिल नाईक सरांना विचारूया. नाईक सर, गोल्ड रिटर्न्स ओव्हर स्पॅन ऑफ 10 इयर्स आपण हा चार्ट आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहे. तर मुळात सोन्यामध्ये गुंतवणूक करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या आणि हा चार्ट नेमकं काय सांगतो? सो नक्कीच अश्विन, आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. इनफॅक्ट प्रामुख्याने 4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आपल्याला यामध्ये. की सर्वप्रथम म्हणजे सोनं, जर आपण हा चार्ट बघतो तर तो पण व्होलटाईल असताना आपल्याला दिसतो. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सोनं हे फार लांब काळासाठी देखील फ्लॅट रिटर्न्स देऊ शकतं. म्हणजे आपल्याला दिसू शकतं की काही लॉंग पिरियडसाठी काहीच रिटर्न येताना दिसत नाही आणि हे आपल्याला दिसलं. दुसरं असं आहे की सोन्यामध्ये देखील चढ उतार जे असतात ते शेअर बाजारासारखे चढ उतार होताना आपल्याला दिसतात. म्हणजे जर तुम्ही 1 महिन्यासाठी सोन्याचा विचार करत असाल तर गेल्या 10 वर्षांमध्ये 35% वेळा असं झालंय की सोन्याचे भाव निगेटिव्ह मध्ये देखील होताना दिसले आहेत. पण जर तुम्ही 10 वर्षासाठी ठेवले तर असं कधीच झालं नाही 1990 पासून आतापर्यंत की सोन्याचे भाव तुम्हाला, म्हणजे त्यामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करायला 10 वर्षासाठी जर तुम्ही गुंतवणूक केली असती 1990 पासून कधीही, तर तुम्हाला त्यामध्ये लॉस होताना दिसलं असतं, असं झालं नसतं. तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मी म्हटलं की रिटर्न्स फ्लॅट राहू शकतात आणि मग एक लॉंग अशी रॅली देखील येते. आणि जनरली आपण बघितलंय की रॅली ही मोठी येताना दिसते. जी आता आपण गेल्या काही दिवसात, महिन्यांमध्ये होताना बघितली की रिटर्न्स फ्लॅट होते सोन्याचे 3-4 वर्षासाठी.
पण सडन जम्पमुळे आज 5 वर्षाचे रिटर्न्स देखील खरंय. आपल्याला स्ट्रॉंग दिसत आहेत. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे हो. लॉंग टर्म जे रिटर्न्स आहेत सोन्याचे ते 5 ते 10% आसपास आपल्याला राहतात, 5 ते 12% आसपास आपल्याला दिसतात. बरं. सो सोन्याचा जो भाव आहे हो. तो आपण किती अट्रॅक्टिव्ह नसला तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी हो. हा सोन्याचा भाव महागाईशी निगडीत असतो. सरकार जागतिक बाजारपेठेमध्ये व्याजदर कसे आहेत, हो. जागतिक बाजारपेठेमध्ये महागाई किती आहे ह्या आणि तिकडचे त्यांचे मॅन्युफॅक्चरर, सोन्याचे जे मॅन्युफॅक्चरर खरंय. आहेत ते सप्लाय आणि डिमांडला कसं मॅच करतात. जसं आता आपण बघतोय की ऑइल कंपनी सप्लाय कमी करतायत, खरंय. त्यामुळे ऑइलचे प्राइसेस वाढताना आपल्याला दिसत आहेत. नक्कीच. सो हे 3-4 फॅक्टर्स वरती सोन्याचा भाव डिपेंड करतो. खरंय. आणि इकडे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया पुढे जाण्याआधी की हा जो चार्ट होता तो पर 10 ग्रॅम्स प्राइस पर 10 ग्रॅम्स 10 ग्रॅमचा हा भाव आणि त्या अनुषंगाने केलेला हा चार्ट होता गेल्या 10 वर्षामधला. जसं नाईक सरांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. आपण पुढे जाऊया. सोन्याच्या गुंतवणुकीतले पर्याय कोणते आहेत आता ते बघूया आणि त्या पर्यायांची प्रत्येक पर्यायाची फीचर्स वैशिष्ट्ये आपल्याला जाणून घ्यायची आहेत. तर भारतामध्ये उपलब्ध असलेले सोन्याचे गुंतवणूक पर्याय सोन्याचे नाणे अथवा दागिने, सोन्याची नाणी दागिने. दुसरा पर्याय म्हणजे भारतीय बाजारपेठेतल्या सोन्याच्या किमतीवर आधारित फंड गोल्ड ETF. आणि तिसरा पर्याय रिझर्व्ह बँकेचे सोन्याच्या किमतीवर आधारित रोखे गोल्ड बॉन्ड, ज्याच्याबद्दल आपण सविस्तर आणखी जाणून घेणार आहोत. निखिल नाईक सर, 3 महत्वाचे ऑप्शन सध्याच्या घडीला आपल्या सोबत आहेत. सो जसं आपण बघितलं की ह्या बजेटमध्ये सोन्याच्या सोन्यावरती इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यात आली, 12.5% वरून 7.5% वरती आली. ही सगळ्यांना लागू होते. ह्यामध्ये एक महत्वाचा, जसं आपण बघतो की पारंपरिक पद्धत काय आहे आपली, तर सोन्याची नाणी आणि सोन्याची नाणी किंवा दागिने हा आपण आतापर्यंत घेताना बघत होतो. आणि त्यामधले जे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते म्हणजे एक, ते सुरक्षित ठेवणं थोडंसं आवश्यक असतं. बरोबर. दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा विकत घेत आहात तेव्हा त्याची शहानिशा करून घेणं, जेन्युइन किती आहे, किती प्युअर आहे हे बघणं आवश्यक असतं. ऑफकोर्स तुम्ही कधीही कुठच्याही परिस्थितीमध्ये ते जाऊन एनकॅश करू शकता, तुमच्या जवळच्या ज्वेलरकडे जाऊन करू शकता. राहिली गोष्ट दागिन्यांची, तर आम्हाला माझं नेहमी म्हणणं असतं की दागिने हे एक तुमचा कन्झम्पशनचा आयटम आहे, एक तुमची वापराची वस्तू आहे. त्याला आपण गुंतवणूक असं सहसा म्हणत नाही. आणि आपल्याकडे देखील पारंपरिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर असं कधी इमर्जन्सीला आपण आपले दागिने काढून सहसा आपलं लास्ट ऑप्शन असतो तो करण्याचा. आणि दुसरं लक्षात घेतलं पाहिजे की दागिने जेव्हा तुम्ही बनवत आहात तेव्हा त्याची जडणघडण आहे किंवा ती जी कॉस्ट आहे ती तुम्हाला ऍडिशनल द्यायला लागते. आणि बऱ्याचदा त्याची जर तुम्ही 1-2 वर्षासाठी 3 वर्षासाठी सोन्यात गुंतवणूक करत असाल तर दागिने हा चांगला ऑप्शन राहू शकत नाही. नक्कीच. आणखी काही महत्वाचे मुद्दे सर आपण बघणार आहोत, पण प्रत्येक मुद्द्याचं आता आपण काय म्हणूया फीचर किंवा त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे काही महत्त्वाचे बारकावे जाणून घेऊया. सगळ्यात सुरुवातीला पहिला ऑप्शन जो आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवला दागिने आणि त्या अनुषंगाने पहिला आपण पार्ट बघणार आहोत. डीमॅट खात्याची गरज नाही, सोन्याची नाणी अथवा दागिने याच्यामध्ये व्यवहार करताना काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत. डीमॅट खात्याची गरज नाही, सुरक्षितता हा महत्त्वाचा घटक याच्यामधला, किमतीत होणारे चढ उतार आणि पारंपरिक गुंतवणूकदारांची पसंती. जसं आपण मगाशी देखील म्हटलं की सोन्याला एक प्राधान्यक्रम असतो, पसंती असते. निखिल नाईक सर, हा एक ट्रेडिशनल ऑप्शन म्हणावा लागेल सोन्याची नाणी अथवा दागिने. ऍब्सोल्युटली. आणि असं बऱ्याचदा असं वाटतं देखील आपल्याला की जर आपण सोन्यात गुंतवणूक करतच आहोत, बऱ्याचदा कसं होतं की आपण सोन्यामध्ये गुंतवणूक का केली जाते आपल्याकडे, तर मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी जे दागिने लागणार आहे त्यासाठी. तर बऱ्याचदा असं देखील पारंपरिक दृष्ट्या होतं की आपण त्यामध्ये दागिन्यांमध्ये गुंतवणूक करू. दुसरा जो महत्वाचा घटक आहे जो इन्व्हेस्टरच्या पॉइंटनी आहे तो की एक तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये थोडेसे पैसे हे सोन्यामध्ये असले पाहिजेत. आणि मग ते 2 प्रकारे असू शकतात. एक, शेअर बाजारामधली होणारी चढ उतार आहे किंवा मंदीचं जर सावट आलं तर त्यासाठी तुम्ही घेऊन ठेवलं पाहिजे. आणि एक लास्ट इमर्जन्सीसाठी तुमच्याकडे काही असले पाहिजे, जसं कॅश थोडीफार घरात ठेवणं आवश्यक आहे, तसंच हे तुम्ही सोन्याचं देखील ठीक करू शकता. सो ह्यामध्ये मात्र हे 2-3 मुद्दे, जसं अश्विन तू म्हणालास की सुरक्षितता हा एक मोठा घटक असतो, शुद्धता हे देखील तुम्हाला योग्य त्या ज्वेलरकडनं घेणं आवश्यक असतं. मात्र ह्या प्रकारामध्ये देखील थोडंफार गुंतवणूक करायला हरकत नाही असं मला वाटतं.
खरंय. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आणखी 2 ऑप्शन्स कोणते जे मगाशी आपण सांगितले त्याची मग काय वैशिष्ट्ये आहेत किंवा त्याचे कोणते मुद्दे आहेत असे की जे आपल्याला लक्षात घेऊन त्या देखील ऑप्शनचा आपण विचार करू शकतो. ETF आणि अर्थातच गोल्ड बॉन्ड्स याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा पैसा झाला मोठा एबीपी माझावर. आपण बघताय पैसा झाला मोठा एबीपी माझावर. आजचा आपला विषय सुरू आहे सोन्यातले गुंतवणूक पर्याय, खास करून गोल्ड बॉन्ड्स बद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाच्या सेगमेंटमध्ये आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. आपण आता ऑप्शन्स मध्ये पहिला ऑप्शन तर बघितलेला आहे दागिने आणि नाणी. दुसऱ्या ऑप्शनकडे पटकन जाऊया, गोल्ड ETF आणि त्याचे काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. भारतीय बाजारातील सोन्याच्या किमतीवर आधारित फंड आहे गोल्ड ETF. शेअर बाजारातनं डीमॅट खात्यातनं खरेदी विक्री शक्य आहे. यामध्ये जोखीममुक्त आणि सुलभ व्यवहार होऊ शकतो, हे याचं एक महत्त्वाचं फीचर म्हणावं लागेल. सद्यस्थिती 3 वर्षांनी 20% किंवा आधी विकल्यास आयकर नियमांनुसार कर लागू असतो. तर गोल्ड ETFची ही महत्त्वाची वैशिष्ट्य. आणि आता गोल्ड बॉन्ड्स बद्दल ज्याच्याबद्दल चर्चा आहे, ज्याच्याबद्दल खरं म्हणजे आपण आणखी काही मुद्दे जाणून घेण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळात एपिसोड्स देखील करणार आहोत. त्या गोल्ड बॉन्ड्स बद्दल आता बघूया महत्त्वाच्या काही गोष्टी. सोनं सुरक्षित ठेवण्याची जोखीम नाही. खरेदी विक्रीत सहजता असते. कमीत कमी 1 ग्रॅम सोन्याच्या किमती एवढी खरेदी करणं शक्य. 1 ग्रॅम सोन्याच्या किमतीच्या पटीत व्यवहार शक्य. आणि वैयक्तिक पातळीवर आणि हिंदू अभियुक्त कुटुंबाला अर्थात HUF ज्याला आपण म्हणतो जास्तीत जास्त 4 किलोपर्यंत खरेदी शक्य आहे. विश्वस्त संस्थांना 20 किलो किंवा सरकारी नियमांप्रमाणे. आणखी महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत. पण एक महत्त्वाचा ऑप्शन एक काय म्हणूया आपण आताच्या काळामध्ये ज्याचा आपण देखील विचार करायला हवा तो अर्थातच गोल्ड बॉन्ड्स. निखिल नाईक सर, ETF आणि बॉन्ड्स, खास करून बॉन्ड्स बद्दल काय सांगाल? नक्की अश्विन, याच्यामध्ये कसं आहे की आरबीआयच्या थ्रू तुम्ही हे बॉन्ड्स घेऊ शकता आणि साधारणतः 8% 8 वर्षाचा कालावधी असतो. तुम्हाला यावरती 2.5% आसपास 2.5% हे व्याज मिळतं तुम्ही जे खरेदी रक्कम असते त्याच्यावरती. आणि हे गोल्डच्या प्राइसशी लिंक्ड असतं. 8 वर्षानंतर जी काही गोल्डची प्राइस असते ती तुम्हाला परत मिळू शकते. बेसिकली यामध्ये हे सगळं करण्याचा जो उद्देश हा होता सरकारचा, हा होता की तुम्ही बऱ्याचदा असं होतं की सोन्यामध्ये आपण गुंतवणूक करतो पण त्यावरती आपल्याला काही व्याज मिळत नाही. आणि सरकारकडे हे तुम्ही जर गुंतवणूक पैसे ठेवले तर तुम्हाला 2.5% पर्यंत व्याज मिळू शकतं 6 महिने. आणि 8 वर्षानंतर तुम्हाला सोन्याच्या प्राइसनी पैसे परत मिळतात. यामध्ये जसं आपण बघितलं की याची प्राइस ही कम्प्लिटली गोल्डच्या प्राइसशी लिंक्ड असते. दुसरं, तुम्हाला मध्ये जर विकायचे असतील तर तुम्ही शेअर बाजारामध्ये विकू शकता किंवा 5 वर्षानंतर ज्या तारखेला इंटरेस्ट ड्यू आहे त्या तारखेला तुम्ही परत जाऊन ते पैसे घेऊ शकता. ह्या मतलब महत्वाचा जो फायदा जो आहे आपल्याला तो मला असं वाटतं की गोल्डवरती जे 2.5% तुम्हाला व्याज मिळतं ते एक आहे. दुसरं ऑफकोर्स लॉंग टर्म गुंतवणूक राहते सोन्यामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला हा नक्कीच एक चांगला ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या बँकांच्या थ्रू हे विकत घेऊ शकता. बऱ्याचशा बँक्सना हे अलाउ केलेलं आहे सोन्याचं गोल्ड बॉन्ड्स घेणं. हे डायरेक्टली आरबीआयच्या थ्रू तुम्ही हे करत असता, म्हणजे त्या बँकेच्या थ्रू तुम्ही आरबीआय कडे विकत घेत असता. सो नक्कीच हे चांगला असा एक ऑप्शन येत्या काही काळामध्ये हा राहिलाय. दर महिन्याच्या काही तारखेला त्यांची सिरीज ओपन होत असते. यावेळेला 1 मार्च ते 5 मार्च हे बॉन्ड्स ओपन असतील. मॅच्युरिटीला बाकी सगळ्या गोल्ड ऑप्शन्स मध्ये मॅच्युरिटी किंवा जेव्हा तुम्ही पैसे विकता तेव्हा तुम्हाला टॅक्स कॅपिटल गेन भरावा लागतो. मात्र गोल्ड बॉन्ड्स मध्ये जेव्हा मॅच्युअर होतात 8 वर्षानंतर जर तुम्ही 8 वर्ष ठेवले तर प्राइसच्या डिफरन्स वरती तुम्हाला काही टॅक्स लागणार नाही. मध्ये जर तुम्हाला काढायचे झाले पैसे तर तुम्हाला इंडेक्सेशन बेनिफिट देखील त्यावरती मिळू शकतं. आता तुम्ही विशिष्ट तारखेला ओपन होतात वगैरे या गोष्टी सांगितल्या, मात्र ते बॉन्ड्स विकत घेण्याची काय प्रोसिजर आहे, त्याच्यासाठी कोणकोणत्या कागदपत्र किंवा काय प्रोसिजर, काय प्रक्रिया काय असते नेमकी बॉन्ड्स घेण्याच्या दृष्टीने? आणि एका वर्षामध्ये आपण अमुक एक वेळा बॉन्ड्स घेऊ शकतो असं काही आहे का? त्याच्यावर काही बंधनं नसतात? नाही, जसं आपण बघितलं की याला 4 किलोचं सबस्क्रिप्शनचं लिमिट आहे. आणि दुसरं बघितलं की ह्याच्यामध्ये तुम्हाला दरवेळेला जेव्हा तुम्ही आणि दर वर्षाचं 4 किलोचं हे आहे, त्यामुळे दर वेळेचं तुमचं एक डिक्लेरेशन तुमच्याकडनं घेतलं जाईल. आणि अगदी सोपी प्रोसेस आहे. तुम्ही तुमच्या बँकांकडे नजीकच्या बँकेत गेला आणि जसं मी बघतोय की सगळ्या स्टेट बँकेपासून बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया पासून प्रायव्हेटमध्ये ऍक्सिस, HDFC, सिटी युनियन, म्हणजे तुम्ही जी सगळ्याच बँकांच्या थ्रू हे तुम्ही विकत घेऊ शकता. आणि प्रोसेस फार
सोपी आहे. एक छोटा फॉर्म भरावा लागतो तुम्हाला आणि चेकनी पैसे इश्यू करायला लागतात. सो म्हणजे अगदी सुलभ आहे व्यवहार करणं यामध्ये. बर, ठीक आहे. इकडे आपण या एपिसोडमध्ये आज थांबूया. मात्र निखिल नाईक सर, तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे आपण याबद्दल आणखीही काही मुद्दे जे आहेत ते आपल्या प्रेक्षकांना सांगायला हवेत, कारण आपल्याला काही कमेंट्स देखील येत आहेत की याच्याबद्दल खूप लोक इंटरेस्टेड आहेत. तर ETF आणि बॉन्ड्सबद्दल येणाऱ्या काळामध्ये देखील आपण एक एपिसोड करू, ज्याच्यामध्ये या काही गोष्टी आणखी आपण एक्सप्लेन करू, किंवा तुम्ही जसं मगाशी सांगितलं की सोन्यामध्ये गुंतवणूक करताना लक्षात घ्यायचे 4 मुद्दे, 4 गोष्टी, तर त्याच्यावर देखील आपण आणखी हायलाईट करणारा एक एपिसोड नक्की घेऊन येऊ. तुर्तास सर धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. आणि याचसोबत पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.